काय बाबा काय तात्या तुम्हाला किती वेळा सांगितलं दारू पिऊ नका. अरे ते सोड तू ओळखून आले का ना मटेरियल तू टाकायला गेलो होतो. अरे मुंबईत पुन्हा आलं तात्याला तुम्ही ऐका दारू सोडून द्या आणि दूध प्यायला लागा. दूध प्यायला ना अशी तब्येत बनवा ना बघा कशी आहे का. अरे तात्याची उपयोग आहे का तुम्हाला उभं राहता येते का. त्याच्यापेक्षा दूध प्यायला ना तब्येत होईल चांगली. अरे तात्या तू तयार कर रे आता. बरं जाऊ दे हा, आपला उरूस आलाय ना ते सरपंचानी मीटिंग ठेवली आहे तिथं चाललोय. हा अरे मला माहित आहे काय मला कसं माहिती असेल 24 तास तुम्ही पिऊन टुंग राहताय. पिण्याची मजा आहे हा. ती आपल्या तालुक्यातून एक माणूस साहेब येणार आहे. कंचा साहेब तो कोणचा का असा ना ते सरपंचाची इथं मीटिंग ठेवल्या तिथं जायचंय. हा हा आणि मोर आपल्या गावात तमाशा आणायचा आहे मग ते तमाशा ठरवायचा. हा चला मी जातो. बर तुम्ही या सरपंचाच्या चावडीवर या. फुलं काय जादू झाली बघून तुला जीवन माझा बघून तुला जीवन माझा सजनी ग फुलं मी काय जादू झाली. अरे सकाराम तुकाराम बरं काय तुला सकाळी फोन केलता ना आता आलाय. आता असं टाइमपास आपलं करत करत मीटिंग ठेवली आपल्या गावचा उरूस आहे त्याची मीटिंग ठेवली. बर तर मीटिंग मध्ये आपलं 2-4 विषय मंदिराला कलर मारून घेऊ. बर कार्यक्रम ठेवायचे तर कार्यक्रम कुठला ठेवायचा पण ठेवू. तुझ्या आपल्याला तमाशा एक नंबर पाहिजे. तू सांगतोय म्हणल्यावर तमाशा ठेवाच लागेल आपल्याला. तमाशा ठेवायचा सगळ्यांना मीटिंगला बोलून घेऊ. बर मीटिंगला आता येते ते सगळे. बर आपल्याला ग्रामपंचायत कायम ताब्यात ठेवायला लागेल आपल्याला सकाराम. बर म्हणजे गावावरती आपल्याला दबाव निर्माण केला पाहिजे आपण सारखा. सगळं गाव आपण ताब्यात ठेवलं पाहिजे आपल्या दोघाच्या. घेऊ ना. काय माझा जीवलं काय चालतंय. हा त्या अधिकाऱ्यांना फोन करा. केलाय सगळ्यांना आपण चावड्यांवर बसून घेऊ. येतात आता अधिकारी येतील मग ते बघू काय सगळं. चल निघू आता. हा तो करा तमाशात आपण फुल नाचणार पण. अरे करू चल जाऊ आता ओरखून. हा चल मीटिंगला तर कोणी आलेलं दिसत नाही का. आपलीच हजेरी लागते पहिली. असू दे गाव सांभाळायचंय आपल्याला. बस गाडा सांभाळायचा आहे. येतील. अरे बापरे हे मंदिर आहे. वरच शिखर वाढवलं पाहिजे थोडं. पहिल्यांदाच्या वर्षाला कलर मार. फरशा जरा डागडुगे करून घेऊ ही फरशाची. आता मीटिंग मध्ये सगळं बोलू. सगळ्यांना येऊ द्या. आपण सगळ्यांनी पोटारपणा घेतल्यावर सगळं व्यवस्थित होते. ठीक आहे करू तू म्हणतोय तसं. तुझं ऐकावं लागतंय आता. येते नाही आता. कोण 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 लय जणांना बोलवायचंच नाही. हा पुढेच बोलवलं. अरे वा तिकडे बसा. आमच्या गावचा माणूस आहे. हळू 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 मला पाड असते. तात्याला का उरूस आलाय जरा व्यवस्थित राहा. अरे चालत गावातला ज्येष्ठ माणूस आहे. तात्या साहेब म्हणत जावा सगळी जण. अरे बोलला सरपंच. अहो सर मला काय कधी अहो निराला कलर मांडव बिंडव लाइटिंग टाका मागा. तात्या दुसरं पाहिजे. सगळं करायचंय आपल्याला. आपण त्याच्यासाठी तर इथं मंदिरात आलोय. कलर मारायचा. फरशे
तात्या हळू. फरशा नवीन बसवायच्या त्या, झाड आहे ते झाड बी अजून काय दपा जाणून लावू आपण. आता यंदाचं नियोजन आपल्याला लय जोरदार असं खटाखट करायचं आहे. पण तात्याला काय ठेवून बोलवायचं नाही. तात्या शुभ मी वांगे काय बोलतोय का सरपंच? नाही नाही. मग तात्या साहेब म्हणायचं आता. तू शांतपण नका. शानपणे करू नको. तू प्याल्यावर कसं काय करायचं मग? अरे सका तात्या आपलाच माणूस आहे, आपल्या पार्टीचाच माणूस आहे. आता कसं बोलणार सरपंच? बरं सरपंच, बोल बोल. पहिलं. कुस्तीचा आकडा चांगला भरवा. हो अरे काय करतोय? आमचा कॅन्टीन आहे का नाही तमाशा? तमाशा ठरवायचा आहे, हा. कुस्त्या भरवायच्या ते आपल्याला. अजून आणि लक्षात ठेवा, विरोधी पार्टीला जास्त काय सांगायचं नाही. काय कार्यक्रमाला घ्यायचं, त्यांना सांगायचं, पण त्यांना जास्त काय कळू द्यायचं मला नाही. याच्या विश्वास नाही. ह्यो प्याला की फापलतोय. हे जे तिकडे तिकडे भेटेल ना, तिकडे हा भेळ करणार. तात्या आपल्या पार्टीचा माणूस आहे, पैलवान आहे. तुम्ही दोघ जण गाव बघताय माझ्या पाठीशी, मी नसलो इथं तर बर तर तुम्ही म्हणताय ना तात्या फापलणार नाही, तुम्हाला मी सांगतो. सकाळ 100% तात्याला संध्याकाळी कोणी पाजली की तात्या तिथे जाऊन वाकलाच. तर अजिबात होणार नाही सरपंच. तात्या नाही तसं करणार. बरं आता विषय चालू करू आपल्याला काय काय बरं मला काय म्हणतं, तात्या ऐका, ऐका, त्यांचा ऐका त्यांचा. कुस्ती तू मारायची अशी आपल्या गावातली. बरं, यंदा मारतो, मारतो. आपले कुस्तीचा आखाडा सुद्धा मोठा आपण भरवणार आहे. आपलं ही पटांगण मैदान आपलं कुस्तीच आहे. आपण फुल एन्जॉय आणि यंदा आपण तमाशा सुद्धा चांगला सांगणार आहे. चांगला एकदम भारीतला तमाशा आहे यंदा. झालं. वर्गाने किती गोळा झाली तमाशाला? वर्गणी अजून सगळी गोळा झाली नाही, वर्गणी चालूच आहे. मी करू का गोळा? नाही चालू आहे तात्या, म्हणजे तुझा निम्म जाऊ दे कांदर वाटव. वर्गणी चालू आहे. आपल्याला आता बाकीचं काय काढू नका. आता आपल्याला मंदिराला कलर मारून काढायचा आहे. कलरला माणसं बघा, सकाळ 2 दिवसात बर कलरचं जजमेंट किती झालं? 2 दिवसात कलर झाला पाहिजे. आता कलरला काय लागेल त्या ठेकेदाराला बोलवायला लागेल. बर हे कलरचं आणि फरशीचं नियोजन तुझ्याकडे आहे, सांगतो. हा, पैशाची काय काळजी नाही, छानपैकी करून घ्यायचं. आणि कुस्तीच्या आखाड्याचं नियोजन पैलवानाकडे देऊ. बरोबर. कुस्तीचं बघण्याला पोरांकडे काय बघावं. तात्याकडे द्यावं म्हणलं होतं, पण तात्याचं आता काय हे असंच आहे. तात्या दारू पिऊ नका, तुम्हाला मग सांगितलं ना. तात्या काय लक्ष द्यायचं नाही. तर पैलवान, हा. कुस्त्याच्या आखाड्याचं नियोजनाचं काम तुझ्याकडे हा. आहे. सका ही बाकीचं सगळं कामकाज करायचं. मी तर करतो. आता त्या तात्याला फक्त काय डिस्टर्ब करायला लावू नका. आता साहेब येणार. तात्या गुत्त्यावचं बघल. तर आता साहेब यायची वेळ झाली. तर तो मोठा माणूस आहे, आपल्याला मंदिराला देणगी बिनगी देईल चांगलं. हा, तर तिथं आपलं जरा वेटेज वाढवायचा. हा, तर चला आता सगळेजण निघो. झाली मिटिंग. चला चला. अरे उठवता त्याला. चला थांबा, थांबा. हम्म. तात्याला जास्त चला. आली वाटतं. साहेबासमोर काय वकू नको. ए सगळी शांत बरं का. साहेब आलाय तर व्यवस्थित साहेबाला ट्रीट इको. हो, गाडी येऊन थांबली साहेबाची. बघ 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 कस. राम 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 साहेब. नमस्कार नमस्कार. आम्हाला उशीर तर नाही झाला ना? नाही ठीक आहे, मी पण आता झालो. बर, चला मंदिराकडे. हे साहेब मंदिर आहे. बर आमच्या गावचं जागरूक देवस्थान आहे. बर लय जागरूक देवस्थान आहे. तात्या दामानी हे साहेब मंदिर आहे सगळं. ठीक. ही सगळी जी जागा दिसते आजूबाजूची सगळी मंदिराची आहे. तर मीच तुम्हाला फोन केला होता. बर या मंदिरात आमचं जरा मंदिर हे बघा आणि सुशोभीकरणासाठी. तर हे आमचे गावचे ग्रामस्थ ह्यांचे हे आमचा सकाराम आहे. ह्यो पैलवान आहे. अच्छा. हे आमचे ज्येष्ठ नागरिक आहेत तात्यासाहेब. बर तर ते काय असंच असतं दिवसभर. तर हे मंदिर आहे. तर बघा तुमच्या ह्याला आता कसं काय करता येतं. ही एवढी आजूबाजूची जागा आहे मंदिराची सगळी. तर
बघा तुम्ही कसं करता येईल तुम्हाला. किती निधी लागेल तुम्हाला? आता निधीचं काय काढलं नाही, पण साहेब तुम्हीच आता हे आम्ही काय म्हटलं की आता हे सगळी जागा आहे आजूबाजूची, तर इथं बगीचा लावायची. येणाऱ्या पर्यटक जी आहे ती येणारी माणसं इथं येणारी ना, त्यांना झाडाखाली बसता आलं पाहिजे, त्यांना सोयी सुविधा. साहेब बघा आता हे मी तुम्हाला एवढं सांगितलं हे सगळं, तर सख्या बरोबर आहे? कारण काय काय बरोबर आहे राहिलं सांग तुमचं? आपल्या गावात तमाशा आणायचं, एक नंबर पूर्ण नाचवायचे आपल्याला. अरे म्हणजे ह्यासाठी तुम्हाला निधी पाहिजे का? नाही साहेब, तसं नाही हो. सागरीचं, हा. मंजूरच झालं पाहिजे गावकऱ्यांचं, कलाकार झाला पाहिजे आपल्या गावात, एखादा कलाकारांना मान भेटला पाहिजे. विचार थोर आहेत साहेब आमच्या गावच्या माणसांचं यांचं सगळ्यांचं. बघा आता. अहो साहेब, आमच्या गावात आहे ना कुस्तीचा आखाडा झाला पाहिजे, त्यासाठी थोडस स्टेज वगैरे बांधलं, स्टेडियम बांधायचं म्हणतात ते. स्टेडियम. आतापर्यंत नाही का खेळायचं. तुमच्याकडे कुस्तीचा आखाडा? नाही की साहेब गावाला कुस्ती साहेब, हे जाणार काय नाही. आकडा म्हणतात काय बघा बरं, इथं लाल माती आहे का? ठीक आहे. बरोबर आहे. आणि मला काय माहिती, माझं कसं दारूचं दुकान झालं पाहिजे. तात्याचं तर वेगळंच काहीतरी असतं. नाही सरपंच तात्या होईल होईल सगळ्या गोष्टी होईल. तर बघा साहेब, आता ही 40 एकरची जागा आहे सगळी देवस्थानाची, तर ह्याच्यात बघा तुम्हाला कसं काय करता येईल, काय काय योजना बसवता येतील हे बघा, अशा हिशोबानं करा. आता हे मंदिराचं वरचं बघा छत बी ही झालंय जरा, आता हे नवीनच आम्ही म्हणतो जीर्णोद्धार करायचा चांगला. हे बघा, तुम्ही पहिल्यांदाच माझ्याकडे प्रस्ताव घेऊन आलाय, तर तुमच्या सगळ्या जे काही काम आहेत त्याच्यासाठी निधी माझ्याकडून दिला जाईल, परंतु पुढच्या वेळी मात्र ह्यासाठी तुम्हाला निधी मिळणार नाही. यानंतर निधी मिळणार तो मुलींच्या उच्च शिक्षणासाठी मिळणार. आमचं साहेब ते सुद्धा धोरण आहे, इथं शाळा काढायची सुद्धा धोरण. अगोदर त्यासाठीच तुम्ही माझ्याकडे निधीसाठी बोललं पाहिजे होतं. नाही, आणि तुम्हाला यात्रा साहेब आली ना जवळ, यात्रेसाठी निधी मागितलाय, त्याच्यानंतर तुम्हाला बोलू आम्ही. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. त्याचं फोनवरती तुम्हाला मी सांगितलं होतं साहेब, आमच्या गावाला शाळा नाही, 5-6 किलोमीटर पोरांना चालत जायला लागते. शाळा नाही, कुस्तीचा आखाडा नाही, खेळायचं ग्राउंड नाही आमच्या गावाला, तर आमच्या त्यासाठी तुकाराम तुम्हाला- साहेबांनी सगळं केलेलं आहे व्यवस्थित. ठीक आहे. तुमचं किती बजेट होतंय तेवढ्या सगळ्या गोष्टीचं बजेट काढा आणि मला सांगा. काय नाही तुम्हाला तुकाराम, निधी. तर साहेब ह्या आमच्या गावच्या सगळ्या समस्या तुम्हाला सांगितलेल्या आहेत. ओके. तर सकाराम बर. साहेबाच्या चहा पाण्याचं बघा, जावा तुम्ही पैलवान जावा, हा मी येतो. तर साहेब आता हे तुम्हाला सांगितले, तुमची काय सोय करू साहेब? नाही काय? नाही, माझी काय सोय नको. नाही मला पुढे मिटिंगला जायचंय, त्यामुळे तुमचा जी निधी आहे ती हा. उद्या माझ्याकडे सगळं बजेट द्या. तुम्हाला चेकची व्यवस्था करतो. आणि आता बराच उशीर झालाय, मला पुढच्या मिटिंगला जायचंय. सरपंच मी करतो की सोय. तात्या करतोय मी, आहे ना, मी आहे ना. जावा सख्यान तुम्ही ते बघा, जावा बघा बघा ते सख्याला सांगितलंय मी सगळं, ती व्यवस्था करा साहेबाची जेवणाची ह्याची. हा जा हा. जा तात. बरं सरपंच, हा साहेब, तुमच्या ह्या सगळ्या विकास कामासाठी माझ्यातर्फे मी तुम्हाला 2 कोटी रुपयाचा निधी मंजूर करतोय. होय साहेब, होय साहेब. आणि मला आता पुढच्या मिटिंगला जायचंय, त्यामुळे आता मला जाऊ द्या. बर ते जाता जाता बघून जावा साहेब ते. ओके, हा? ओके. चला. ओके बघा, कोणी तिथं गोंधळ घालू नका. हा आपल्या गावातला इशे गावात ठेवायचा. काय आलोय बाय, लय रानात राहिलाय ते बाबा. काय खरं नाही. का रे क्या हा? का तो बघितला होता ना पहिला तमाशा? ही जेल बघितलं की आपण, चांगली आहे ना. एक नंबर तमाशे ताते बघ. चला बघू. सख्या हो. खूप पुढे जरा बघ, काय दिसना एवढ्याला मारूया आपण. माहिती? जा. आणि ते बी सख्या सोबत असं. नमस्कार सरपंच. नमस्कार कस नमस्कार. काय येणं केलं? आमच्या गावचा उरुस आहे बर आणि उरसाला आम्हाला कार्यक्रम ठेवायचा आहे, तुमचा तमाशा. बर. सख्या आम्हाला म्हणला माझ्या ओळखीचा आहे तमाशा, हम्म. म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय. बर चालतंय, बोला की. तर
तुमचं ते आपला काय फड म्हणतात ना, हा फड यात किती माणसं आहे ती, पोरी किती आहे त्या, आणि पुरी आहेत की 10-12 पुरी आहेत हा. आणि कलाकार आहेत बाकीचे 10-12 जण. असे जर समजा आमच्याकडे 20-25 जण आहेत. बरं. हं. आणि चांगल्या पोरी आहेत का? तुम्हाला आवडेल अशा मुली आहेत. नाही मला नाही, आमचे पैलवान आहेत हे सख्या आहे. बर हा? ठीक आहे. आणि तुम्ही काय किती मानधन घेताय काय ते आमचा सकाराम सांगेल मग ठरवलं. सख्याला संध्याकाळी मी जेवायला बोलवलंय, हा. मग त्याच्याविषयी सांगून देते. तसं आमची ₹1,00,000 सुपारी आहे, हा. पण सख्यामुळे मी थोडस कमी घेते. बर ठीक आहे मग सकाराम हा. तेवढं ठरवून टाक बघ. इसर देऊन टाकतो मग. हा जेवण टाका जेवण टाका. तात्या हा. इसर देतोय. फक्त गोळ घालू नका तुम्ही. नाही अजिबात. तारीख सांगा. 20 तारीख आहे. 20 तारीख आहे का? हा 20 बरं. तारखेला काय घोटाळा होऊ नये. पोरी चांगल्या घेऊन या, चांगला कार्यक्रम करा. हं. अजून तिकडं काय आमच्या भागाला असा उरूस असतो, यात्रा असते, त्या बर कार्यक्रम मिळते तुम्हाला. बरे सकाराम तारीख बाई हे घ्या. हे इसर दिलं तुम्हाला. बर ठीक आहे. चला निघायचं का? हा सर येतो. या संध्याकाळी येणार चला, जेवायला पाठवा चला. आपण नक्की. तर ठरलं तर मग आता हो हो 20 ठीक. तारीख देण्यात ठेवा. हो हा, हो घोटाळा होऊ नये आमचा. हा हो चला सगळ्या चला तात्या. काय रे का परत आला? बाया चांगल्या हो आणते की. माझ्या इज्जतीचा सवाल आहे. बर बर ठीक आहे. ऐक की पण ते काळ शिटवाला कोण होता रे? ते खूपच छान दिसत होता. होय हो एका झापडीत आडवी पडेन वाट. अरे बघ ना तेवढं. होय हम्म. काय आमच्यात काय. अरे पण कसं असतं, तू बी सुंदर आहे पण तू छान दिसत होता. होय हम्म. पळ आतमध्ये. चल तमाशा चांगला बघितला का पण. चांगला आहे बरं का. हा. पण करतील का कार्यक्रम चांगला आहे? एक नंबर कार्यक्रम होणार. आपल्या ते जानवर आपला लय विश्वास आहे. होय हा. बघ ना तर लोक आपल्याला काहीतरी म्हणायचे. ए, नाना. तात्या अरे या इकडे या इकडे. पुढे सो असलं भारी काम एक नंबर तमाशाचं काम काय सरपंच. तात्या लय दारू होती. अहो तर मी आहे. हा बर हलायला लागलं ना का. अरे आज लय आनंद झाला म्हणून थोडं कार्यक्रम करायचा आहे आपल्याला गावचा चांगला. तात्या कार्यक्रम करायचा आहे गावचा चांगला. हा सका हे मला वाटतं यांना जबाबदारी देऊन आपण चुकी केली. मला बी तसं. सरपंच गावच्या यात्रेला तयारी करायची तर हेच बाबा स्वतःची तयारी करायला लागलाय. होय रे सका. बोला की. ते काय त्या दिवशी आपल्या गावा शेजारची ते काय वाघ आला म्हणत ते बिबट्याला काहीतरी खरं मग ते खरंच आहे की. आलाय. हा मग काय अख्ख्या गावात बोबट झाले. शेळ्या खायला लागले, कुणाच्या गाया खायला लागले. होय हा मग बर मग ते आपल्याला करावं परवा लागेल. दिवशी त्या तात्याची पोरगी ओढायला लागलेलं ते होय. बिबट्या. नशीब आपली पोरं तिथं होती. फॉरेस्ट ऑफिसरला फोन करतो हा मग थोड्या वेळाने आणि गावात आपण ते फॉरेस्ट ऑफिस अधिकारी बोलू. ते बघू कुठं आहे, शोध मोहीम घेऊ. वाघ कुठं आहे, बिबट्या कुठं आलाय ते. हा तर यंदा आता पुढच्या वर्षी इलेक्शन आले. लक्ष ठेवतो. लक्ष Election आहे पुढच्या बाकीच्यांचं वर्षीचं. कसं काय करायचं. तर मला बिलाचं द्यायला ना. करू. तुझ्याच हातात आहे ग्रामपंचायत. मी जरी सरपंच असलो तरी तूच बघतोय सगळं काम. ग्रामपंचायत मी चालवतोय तुमच्या नावाखाली. बाकीच्यांचं बघायला लागते ना मला बी. ते मला विचारतात बरं. तुझा मित्र तो क्या, तू त्याचं सगळं करतोय मी आमचं काय तू काय एकच आहे. आणि लक्ष ठेवू सगळ्यांवर व्यवस्थित. माझं लक्ष आहे त्यांच्यावर. आता हे उरूस झाला. उरसामध्ये जरा सगळे खंगळून काढू. जरा त्यांची व्यवस्था कर सगळ्यांची.
म्हणजे पुढच्या वर्षी निवडणूक आहे, आपण सगळीकडे लक्ष ठेवू आणि जरा ते बघायचं जरा बाकीचं संध्याकाळची सोय मी करतो काय करायचे ते काय टेन्शन चल, घेतात ते तू काय बघून घेऊ बाकीचं. चल